स्तब्ध झालेले सर्व कार्यक्रम टीव्ही पूर्वपत्रावर आलेल्या शिक्षण विभागाच्या उपक्रमातील एक भाग म्हणजे कथाकथन सादर करण्यासाठी मी तुमच्या समोर आहे. माझ्या कथेचं नाव आहे मी वनवासी हे माझं आत्मकथन आहे. तरीही असलं खडतर जीवन एकमेव मी जगले असं मात्र नव्हे. योगायोगाने दुःखाचे डोंगर चढले, अवघड वाटा ओलांडल्या, पण अजूनही असंख्य अभागी मी तिकडे घाटातच पडून आहेत. त्यांचे रस्ते अवघड आहेत. त्यांचं काय? त्यांना प्रेरणा मिळावी, काहीतरी मार्ग सापडावा म्हणून मी सिंधुताई सपकाळ हा लेखन प्रपंच करते. त्यातला हा एक प्रसंग. वर्धा जिल्ह्यातील पिंपरी हे माझे माहेर. वयाच्या 90व्या वर्षी मी प्राथमिक शाळेत शिकायला सुरुवात केली. आमच्या घरात अगोदर कोणी शिकले नसल्यामुळे शाळेत जायला आईने मला विरोध केला, पण वडील अशिक्षित असूनही त्यांनी आशीर्वाद दिला. अभिमान साठवले माझे वडील. नावाप्रमाणे चांगल्या कर्तृत्वाचा त्यांना अभिमान वाटायचा. वयाच्या 12व्या वर्षी मराठी चौथीची परीक्षा दिली आणि काही दिवस हात जोडून लग्नाला उभे राहावे लागले. कुमारी चिंदी अभिमानीसाठी आता मात्र सौभाग्यवती चिंदाबाई श्रीहरी सकाळ झाले होते. याप्रमाणे मी माहेर सोडून नवरगाव या गावी गेले. सासरी गेल्यावर ही गोष्ट मला जाणवली. तिथे गरीबात जगता येत नव्हतं. कुठल्या गावचे बेडे प्रस्त श्रीमंत सम्राटचे आसक्कर हे आसक्कर फॉरेस्ट डिपार्टमेंटने नामागरी बनावा नाही करायचे. हे सगळं उड्या डोळे पाहणे मला शक्य नव्हतं आणि माझ्या जीवनातील पहिल्या डोळ्याची तयारी केली. त्यावेळेस माझ्या रंगनाथून मी कलेक्टर होते. मी विचारता शिकलेली मराठमोळी स्त्री कमरेला पदर कुंचून संपूर्ण आदिवासी दिनूबाई डोळे बांधून पाठीशी येऊन हा लढा लढले. अखेर हा लढा मी जिंकला. गोरगरिबांनी आनंदाचा जयघोष केला. आजपर्यंत परंपरेने चालत आलेली रूढी मी संपवली होती. पिढ्याने पिढ्या सरकारने लातून सगळ्यात आज गरिबांच्या दारात आला होता. डोळ्यातील अश्रू खाली पडून मातीत मिसळत होते. आदिवासींच्या मुलींनी माझ्या पायाला मिठी मारली होती. बाया गळ्यात पडून मला आशीर्वाद देत होत्या. आज आमचा दसरा, आमची दिवाळी होती. एकीकडे मी विजय मिळवला होता तर दुसरीकडे एक शत्रू निर्माण केला होता. एकीकडे विजयाची सकाळ होती तर दुसरीकडे मानहानीचा काळोख होता. एकीकडे गरीब दुआ देत होते तर दुसरीकडे सापाची नजर धरून बसली होती. दमडाच्या आसक्तरांच्या मनात आग धुमसत होती. त्यांच्या मनात बदला आणि फक्त बदला, सूड आणि सूड. मी मात्र आनंदात होते. नियमाने पाऊल उचलत होते. गाईचा शेण गोळा करत होते. डोक्यावर शेण भरल्या टोपलीत कोसळत असलेलं पावसाचं पाणी पडत होतं आणि हे शेण पाणी माझ्या केसातून काढत होते आणि पुन्हा कामाला लागत होते. कारण 360 गाईचं शेणखत गोट्यातून बाहेर काढावं लागत होतं. जात्यावर दळावं लागत होतं. माझा आनंद आणि कामाची गरज पाहून नियती मला हसत होती. पुढे काळाची चावली मला नव्हती. आणि अशीच एके दिवशी मी समोरच्या रस्त्यावर डोक्यावर पाणी भरलेल्या एकावर एक ठेवली 3 भांडी घेऊन घराकडे येत असल्याचे माझ्या पतीने बघितले व मला दारात जोराने ओढून मला घरात न येण्याबद्दल सांगितले. त्यांनी माझ्या चारित्र्याबद्दल आळ घेतले. अखेर आजपर्यंत बाजूने बसलेल्या शत्रूने डंक मारलाच, पण असं काय होईल याची मला कल्पना नव्हती. त्यांचे शब्द उखळत्या तेलाप्रमाणे माझ्या कानात शिरले आणि मी डोक्यावर भरलेल्या भांड्याने खाली कोसळले. नंतर मला काहीच समजले नाही. मध्यरात्री जाग आली. डोळे उघडून बघितले. सगळीकडे सामसूम होती. जवळच 2 रिकामी पोती कोणीतरी आणून टाकली होती. कणातच सुटून नसल्याने लक्षात आलं की माझं भरलेलं पोट आता रिकामं झालं होतं. माझी सुटका झाली होती. माझं बाळातपण पोटात बेशुद्धच झालं होतं. मी बेहोश झाल्यावर माझ्या पतीने चिटून माझ्या पोटात लाथा मारल्या होत्या आणि मला ओढत ओढत गायच्या गोट्यात आणून टाकलं होतं. अशा भयंकर अवस्थेत मला मुलगी झाली होती. मी माझी सर्व काम उरकून गोट्यात आले, पण माझ्याकडे कोणीही बघितलं नाही. 9 दिवस 9 रात्री अशा गेल्या. फक्त ओढ्याच्या पाण्यावर जगले मी. पोटात अन्नाचा कण नव्हता. आता पायात त्राण नव्हतं. 10व्या दिवशी जवळच एक म्हातारी कचरा टाकायची. तिच्याकडे गेले. वाटलं काहीतरी शिळं पाकी खायला मिळेल, पण तिही मला म्हणाली, मी जर तुझ्या जागी असते तर मी केव्हाच म्हणून गेले असते. मलाही वाटलं मी मरायला पाहिजे. आज मरायचं. आजची संध्याकाळ त्याला मला वेगळीच वाटत होती. पोटातली भूक मरून गेली होती. अनोळखी माणसाप्रमाणे मी इकडे तिकडे बघत होते. हे जग माझे कोणीच नव्हते. आता प्रहरात्र उलटली होती. मरायची तयारी झाली होती. बस थोडा अवधी होता. गाव शांत झोपला होता. तरीही अधूनमधून टिटवी टिटटिट करून शांतता भंग करीत होती. जणू कितीही मला सुचवत होती, घाई कर, लवकर मर, खरंच लवकर मर. जाता जाता मुलीच्या कोळ्या गालावर माझे ओठ टेकवले. नकळत माझ्या डोळ्यातील अश्रुतीच्या गाळा पडले आणि माझ्या बाळाने दिलखुलास हंबरटा फोडला. जन्मापासून न रडलेली मुलगी आज मी मरायला निघाले तेव्हा रडू लागली. मी मरण कॅन्सल केलं. आता आभाळ देवरलं होतं. अंधार निवळला होता. पूर्वीला तांबडं फुटलं होतं. जनगंभीर वारा वाहत होता. मी ठरवलं आता जगायचं. माझ्या बाळीसाठी जगायचं. माझ्यासारख्या आणि माझ्या बाळीसारख्या अनेक अन्यायग्रस्त बाया मुलांसाठी जगायचं. त्यांचा आदर व्हायचा. खरंच मी जेव्हा जमीनदोस्त होईल, सोबत काय येईल, मागे काय राहील. दुर्दैवाचे खडक फोडिले, दुःख वाहिलेले मूर्तिमंत, उभं आयुष्य गेलं ना खेद ना कंच. त्यातूनच नवी पहाट, उद्याचं स्वप्न पाहिजे. सोबत काय येईल, मागे काय राहील.
केलं, देता आलं तेवढंच दिलं, संपलं. देता आलं तेवढंच दिलं, थकले आता रस्ते, मनही खुणावते धीरे असते, मनही खुणावते धीरे असते.